यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। भारतीय जनता पार्टीचे युवा नेते हॅपी सिंग यांचा अभिष्टचिंतन सोहळा मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी कामोठे येथे संपन्न झाला। भाजपचे युवा नेते हॅपी सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व पुरुषांसाठी साडी व शर्ट पॅन्टची भेट देण्यात आले। तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिकांना लकी ड्रॉ स्वरूपामध्ये सायकल, घड्याळ, मोबाईल, सोन्याची अंगठी असे भेटवस्तू देण्यात आले। यावेळी सर्वांनी भाजप युवा नेते हॅपी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महाचिटणीस विक्रांत पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सांगितलं की समाजामध्ये वावरणारं नेतृत्व आहे आणि शेवटी समाजामध्ये ज्यांचं स्थान असतं, जनतेमध्ये ज्यांचं स्थान असतं, जनतेच्या हृदयात ज्यांचं स्थान असतं, जनता आपोआप त्यांना लोकप्रतिनिधी बनवत असते। आणि त्यामुळे असे चेहरे ज्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे, असे चेहरे हे सभागृहात असले पाहिजे। तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिनिधित्व सभागृहात येतं आणि प्रश्न सुटतात। मला वाटतं असे चेहरे भविष्यात आपल्याला सभागृहात बघायला मिळतील। आज एका अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे की जो समाजातल्या प्रत्येक घटकाला आपलासा वाटतो। समाजातले ज्येष्ठ नागरिक असो, माता भगिनी असो किंवा आमची युवा शक्ती असो, प्रत्येकासाठी काही ना काही करण्याची मानसिकता असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे हॅपी सिंग। या कामोठे आणि पंचक्रोशीमध्ये पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ज्यांच्या संपर्काचा एक वेगळा ठसा आहे, प्रत्येकाला हे व्यक्तिमत्व हवंसं वाटतं। मैत्री काय असावी, एखादं समाजसेवक म्हणून आपलं रूप काय असावं, या प्रत्येक गोष्टीची व्याख्या ज्यांच्याकडे बघून समजतं, असं व्यक्तिमत्व म्हणजे हॅपी सिंग जी आहेत। आज आम्ही या ठिकाणी आलो, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी त्यांच्यावरती प्रेम करणारे शेकडो नागरिक या ठिकाणी आले। खास करून ज्येष्ठ नागरिक आणि मातृशक्ती ही मोठ्या संख्येने आली आणि त्यांनी भरभरून आशीर्वाद हॅपी सिंग जी असतील किंवा त्यांच्या सुविद्य पत्नी यांना त्या ठिकाणी दिल्या। आणि मला आनंद वाटतो की कार्यकर्ता कसा असावा, तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हे घेऊन जो चालतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो। या जोडप्याकडे बघितल्यानंतर त्याची प्रचिती येते की समाजाचं आम्ही कशा पद्धतीनं देणं लागतो आणि आम्ही कशा पद्धतीनं समाजसेवेच्या रूपानं हा वसा पुढे घेऊन चाललो आहे, हे उदाहरण या जोडप्याच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं। हॅपी सिंग हा आमचा अत्यंत जवळचा आणि लाडका प्रेमाचा असा मित्र आहे। ज्या वेळेला पक्ष म्हणून विचार केला तर पक्षाचं कुठलाही कार्यक्रम असू दे, कोणत्याही प्रकारचं आंदोलन असू दे, ज्या वेळेला पक्ष सांगेल ते काम हा हॅपी आणि आमच्या भाभी या चांगल्या पद्धतीने नियोजनशील करत असतात। सगळे उपक्रम, सगळे कार्यक्रमांमध्ये हे अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम असणं, ते नीट करणं, हे सगळं हॅपी सिंग हा चांगल्या पद्धतीने करत असतो। आणि असा हा आमचा चांगल्या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त आज या वर्षीच नाही तर दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे केले जातात। आणि फक्त वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर त्याच्या समाजाचे, शीख समाजाचे या ठिकाणी होत असलेला हा मोठा कार्यक्रम हा कुठेही पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत नाही। तो कार्यक्रम कामोठ्याला शीख समाजाचा या ठिकाणी होतो। आणि हॅपी सिंग फक्त समाजापुरतीच मर्यादित नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जयंतीचा उत्सव असो
की दहीहंडीचा उत्सव असो, नवरात्र उत्सव असतो, सर्व समाजाचे कार्यक्रम हॅपी सिंग आणि त्याचे सहकारी हे मोठ्या पद्धतीने साजरे करत असतात. आणि त्याच पद्धतीने गेली 5 वर्ष मी बघतोय की फक्त निवडणुकीला भाभी उभी होती आणि थोड्याशा फरकाने अपयश आलं तरी सुद्धा गेली 5 वर्ष या सगळ्या कामोठ्या विभागातल्या सगळ्या सेक्टर मधल्या सगळ्या नागरिकांसाठी मग ते आधार कार्ड काढणे असतो, वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देणे असतो किंवा कोणालाही शैक्षणिक मदत असतो, आमच्या भाभी या सातत्याने कार्यरत आहेत. त्याच्यामुळे या खऱ्या म्हणजे हॅपी सिंगच्या पाठीमागे या पूर्णपणे उभे असतात. अशा या आमच्या हॅपी सिंगला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी मी पूर्णपणे शुभेच्छा देतो. धन्यवाद. राजनीति ऐसे ना रहे, लेकिन सबसे प्यार ऐसे रहे, अच्छा रहे, जो है वो आगे देखेंगे कैसा होता है. धन्यवाद. त्याच्या नावामध्येच आनंद आहे आणि मी त्याला गमतीने आनंदी सिंग म्हणतो. असा आमचा सर्वांचा लाडका हॅप्पी, त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला उदंड आरोग्यदायी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि त्याच्या रक्तातच समाजकारण आहे, राजकारण नाही. अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता, जो समाजातल्या प्रत्येक अडीअडचणीला स्वतःहून जाणार, 24 तास कार्यरत असणारा असा हा सामाजिक कार्यकर्ता आहे. मी राजकारण त्याच्या खरोखर रक्तात नाही आहे. मी एकच आठवण, जसं अविनाशजींनी सांगितली की शीख समाजाचा मोठा कार्यक्रम इथे होतो, अख्ख्या महाराष्ट्राला तो परिचय आहे हॅपी सिंग. कसा मी तुम्हाला सांगतो, आम्ही एका कार्यक्रमासाठी आमदार साहेब आणि मी आम्ही सगळे होतो. आम्ही पुण्याला गेलो होतो आणि आम्ही हॉटेलला जेवायला थांबलो. तर आमदार साहेबांची गाडी पार्क होताना तिथे एक शीख समाजाचे दुसरे आले आणि त्यांची गाडी होती. तर ते हात करत होते, आम्हाला वाटलं गाडी मागे घेण्यासाठी हात करतात. तर ते ओरडून सांगत होते हॅप्पी आया आहे क्या. म्हणजे आमदार साहेबांची सावली हॅप्पी आहे हे पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मी पुन्हा एकदा त्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.